3 दिवसांपासून शरद पवार हे सुनेत्रा पवारांना भेटत आहेत. त्यांच्या जय पवार, पार्थ पवार यांच्याशी बैठका सुरू आहेत. काल पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू असताना तिथे रोहित पवार म्हणजे जे एक राजकीय दृष्ट्या विभक्त झालेलं कुटुंब होतं, राजकीय दृष्ट्या म्हणतात बघा, राजकीय दृष्टी बघा, आता ठाकरे कुटुंब आहे. राजकीय मतभेदामुळे काही वेगळे मार्ग स्वीकारले, पण शेवटी कुटुंब म्हणून तेव्हाही एक होतं आणि आजही एक आहे. राजकारणाच्या मतभेदापलीकडे कुटुंबावर त्या मतभेदाची काळी छाया पडता कामा नये, या मताचा महाराष्ट्र आहे. कुटुंब टिकली पाहिजेत. आणि पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब ही महाराष्ट्रातली दोन प्रमुख कुटुंब आहेत. ती फक्त राजकीय कुटुंब नाहीत. त्याने महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलेलं आहे, महाराष्ट्राला मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे. सन्माननीय शरद पवार हे त्या कुटुंबातले अत्यंत ज्येष्ठ असे भीष्म पितामह ज्याला म्हणतात, असे ते पुरुष सिंह आहेत. आणि त्यांच्या कुटुंबातील एक महत्त्वाची व्यक्तीचं दुर्दैवी निधन झाल्यावर त्या कुटुंबाला आधार देणं हे पवारसाहेबांचं काम नाही का? ते आहे. ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. तुम्ही त्यात राजकारण कशा करता पाहताय? सुनेत्रा ताई पवारांनी त्यांचा पती गमावला आहे. उपमुख्यमंत्री वगैरे बाजूच्या गोष्टी आहेत. हो, त्यांची जी 2 मुलं आहेत, मला वाटतं पार्थ आणि जय, यांनी त्यांचे वडील गमावलेले आहेत. अशा वेळेला आजोबा म्हणून त्यांचं काम आहे पवारसाहेबांचं, ते कर्तव्य बजावत आहेत.